नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अंबरनाथ येथील भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्र्यांनी यावर मौन बाळगल्याने चर्चांना उधाण आलंय. 2 दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच घडलेल्या या घटनेवर सभेत कोणताही उल्लेख न झाल्याने स्थानिक राजकारणात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. साताऱ्याच्या जावली ड्रग्ज प्रकरणाबाबत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंधू प्रकाश शिंदेंनी म्हटलंय. माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. सनसनाटी निर्माण करून शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया प्रकाश शिंदे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनंजय देशमुख यांनी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची भेट घेतली आहे. काल न्यायालयाने वाल्मिक कराड यांचा जामीन फेटाळल्यानंतर आज या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. भेटीदरम्यान नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र गुपितच आहे. नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रिक्त जागेवर आबा पाटलांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष बदलण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. पालिकेवर महाविकास आघाडीचीच महापौर बसणार आणि काँग्रेसच बाजी मारणार असा विश्वास नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आबा पाटील यांनी व्यक्त केलाय. नवाब मलिक असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती नसल्याचे भाजपने स्पष्ट केल्याची माहिती शिंदे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. महानगरपालिका निवडणूक मराठी माणूस या मुद्द्यावर लढणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. यावेळी मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामातील धान खरेदी केंद्रांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 1,14,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 189 खरेदी केंद्रांवर 28,000 शेतकऱ्यांनी धान विक्री केली असून एकूण 10,16,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. बीडच्या परळीमध्ये गोदावरी परिक्रमा यात्रेचे छत्रपती संभाजी महाराज चौकात अभूतपूर्व स्वागत करण्यात आलंय. जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत केलं गेलंय. या यात्रेत सुमारे 300 साधू संत सहभागी झाले होते. यावेळी वैद्यनाथ मंदिरापर्यंत मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते. पुण्याच्या मंचरमध्ये दहशत माजवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. जेरबंद केलेल्या बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात पाठवण्यात आलंय. वन विभागाने बिबट्या पकडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका ढाब्याजवळ कुंटणखाण्यावर छापा मारून 3 तरुणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंटणखाना चालवणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून पुढील तपास पोलीस करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी सरपंच यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी अंत्यविधी न करता रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर उतरल्या असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.